आणि यानंतर आपण संभाजीनगरमध्ये जाऊया। संभाजीनगरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। काय नेमकं सध्या चित्र आहे संभाजीनगरमधलं आपल्याला कृष्णा केंडे सांगतोय। कृष्णा, आता मी छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर आहे आणि इथं आपण पाहिलं तर जोरदार या ठिकाणी पाऊस बरसतो आहे। खरं तर ज्यावेळी मराठवाड्याला किंवा छत्रपती संभाजीनगरला पावसाची गरज होती त्यावेळीच मात्र पावसाने उसंत दिलेली होती। पिकं कोरडी पिकं ही आहेत ती जळून चाललेली होती। मात्र आता आपण पाहिलं तर पुन्हा एकदा अवकाळी पाऊस या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरावरती बरसतो आहे आणि गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून हा पाऊस जोरदार या ठिकाणी बरसतोय। खरं तर हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा इशारा दिलेला होता, तो छत्रपती संभाजीनगरमध्ये खरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। दीपक, कृष्णा, संपूर्ण जिल्ह्याभर सध्या हा पाऊस आपल्याला बरसताना पाहायला मिळतोय। काय नेमकी परिस्थिती आहे जिल्ह्यातली? नाही, आता तरी काही भागामध्ये पाऊस आहे, जसं की पैठणचा काही भाग असेल, शहरातील काही भाग असेल। मात्र संपूर्ण जिल्ह्यातला हा पाऊस नाहीये। काही तालुक्यांमध्ये हा पाऊस अजून पोहोचलेला नाही। मात्र छत्रपती संभाजीनगर आणि पैठणचा काही भाग इथं मात्र जोरदार पाऊस असल्याच्या माहिती या ठिकाणी समोर येते। दीपक, हवामान खात्याकडनं काय नेमका कृष्णा इशारा देण्यात आलेला होता? काय नेमकं सांगण्यात आलेलं होतं? पुढचे 3 दिवस हवामान खात्यानं इशारा दिलेला होता की अवकाळी पाऊस होऊ शकतो। त्याचा आज पहिला दिवस होता आणि आजच या ठिकाणी हा पाऊस बरसतो आहे आणि आणखी 2 दिवस, पुढचे 2 दिवस हवामान खात्यानं पाऊस पडणार असल्याचा इशारा दिलेला आहे। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि नंतर आपण